हो मॅम. आणि आम्ही प्रयत्न करू तुम्हाला तुमचं ध्येयाकडे जाण्यासाठी हो. नक्कीच. तुमच्या सेवेसाठी मी नेहमी तत्पर राहावं, माझ्याकडनं रेग्युलर तुमची सेवा घडो असं म्हणा. खरंय. त्याच उत्साहाने मला शिकवता येवो, नाही का? बिलकुल. परमेश्वर एक एक दिवस आपल्या जीवनातला कमी करतो हे कोणाच्याच लक्षात येत हो. नाही. पण तो माझ्या चांगलं प्रकर्षाने लक्षात येत असतं की आपण एक एक दिवस पुढे चाललोय म्हणजे काय, तर आपण परमेश्वराच्या जवळ जाण्याचे मार्ग. रोज हा. रोज तुमचे आभार, ग्रीन तारा माझे आभार, की तुमच्या थ्रू मला ते मिळालंय ना, रोज त्यासाठी सकाळी उठल्या उठल्या ग्रॅटिट्यूड असतं माझं. सगळ्यात पहिले थँक्यू तुमच्यासाठी असतं. थँक्यू. म्हणून तुमचे सर्वांचे आशीर्वाद असेच राहू द्या. तुमच्यामुळे मला ऊर्जा येते आणि तुमच्यामुळे मला चांगलं काहीतरी करावं असं, अजून काहीतरी नवीन माझ्या लेकरांसाठी घेऊन यावं असं वाटत असतं. तुमची पॉझिटिव्ह एनर्जीच एवढी छान आहे ना मॅम, त्या बोलण्यातूनच आपल्या इतकं म्हणजे आपण कितीही निगेटिव्ह याच्यामध्ये असलं ना, तर आपोआपच पॉझिटिव्ह व्हायला लागतात गोष्टी तुमच्या त्या ऑरामध्ये. वाट बघत असतो महिन्याला, की यार मॅम कधी मेडिटेशन घेतील. थँक्यू. थँक्यू. मॅडम वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी हा, मच अनुश्री. आणि तुमच्या कृपेने आम्ही या क्षेत्राशी जोडलं जातो हे आधी तुमचं मोठं पुण्य आहे, येस. की तुम्ही कारण झालात म्हणून, पण ते केवढं मोठं पुण्य आहे. ईश्वर देतोय, आपण करून घेतोय, तो आपल्याकडनं करून घेतो एवढंच मला माहिती आहे. जे करून घेतो हे ठीक आहे, पण तुम्ही करताय हेही मोठं आहे ना. कारण असे किती जण पाहिले की जे करतायत पण असं तेवढं डिवोटेड, फुल्ली डिवोटेड नाहीयेत. तर थँक्यू सो मच. ज्याला ईश्वराने जो भाग दिलेला आहे त्याने त्याची भूमिका चांगली निभावली का जीवनामध्ये दुःख कमी येतात. हो, एवढंच आणि मला माहिती. प्रामाणिकपणा. हो. प्रामाणिक राहणे हा प्रथम आपला कर्तव्याचं गोष्ट आहे, की तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहा, की मी माझं मेडिटेशन करतेय का, आणि मी माझं मेडिटेशन करून मग मी तुम्हाला शिकवतेय का. हो. हा भाग माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला जी भाजी बनवता येत नाही त्या भाजीला नाव ठेवण्याचा मला कुठलाही अधिकार नाही. अजिबात नाही, खरंच आहे. म्हणजे नाही, आणि मॅम कुठलाही क्लास ना लोक काय करतात, फक्त शिकून झाला आमचा क्लास, पैसे मिळाले खूप झाले, पण तसं तुमचं नाहीये मॅम. तुम्ही म्हणजे ते प्रॉपर प्रॅक्टिस करून घेतात, ते आवर्जून चला करा करा म्हणून. तर असा क्लास कधीच कुठे पाहिला नाही. फक्त घेतला झाला, करा तर तुमची प्रॅक्टिस तुम्ही. पण नाही, तुम्ही उलट मी समजा आता 41 आहेत, त्यापैकी जर इथे 7 आहेत, तर माझं म्हणणं हे असतं की बाकीच्यांना सकाळचा झालेला क्लास कदाचित मुलांमुळे, घरातल्या कामांमुळे, स्वतःच्या प्रॉब्लेममुळे नसेल अटेंड करता आला, तर मी इमिजिएट रेकॉर्डिंग पाठवते का, तर या आणि हे परत तुमच्या वेळेनुसार पाहून करा. मला तुम्हाला तोडायचं नाही, मला जोडायचंय, की तुम्ही या आणि परत परत करा. माझा आवाज तिथे आहे, परत परत रेकॉर्डिंग घ्या, पण करा. की तुमची वेळ कधी आहे, मग दुपारी रिकामे आहेत का, मुलं गेली का शाळेत, मग आता बसा. त्यासाठी मी रेकॉर्डिंग परत देते, की परत परत करा. कारण ईश्वर खूप लांब नाहीये, ईश्वर तुमच्या जवळ आहे, फक्त तुम्हाला तो प्राप्त करता आला पाहिजे. आणि जो मी अनुभव केला, मी फक्त तुमच्याशी तो शेअर करते, की मी ज्या मार्गाने, ज्या छोट्या वाटेने पुढे गेली आणि मला इथे बसून मी कोणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य जगू शकते, तर 1000% गॅरंटी आहे की ह्याच मार्गाने तुम्ही पुढे जा. आता प्लॅटफॉर्म रेडी आहे. तुमच्याकडे जी कला आहे ती मला सांगा, आपण तुम्हाला प्लॅटफॉर्म देऊयात. हा माझा मोटो आहे, हा माझा उद्देश आहे, की नाही मला कॉम्पिटिशन होईल, नाही नाही, तुमच्यासाठी 1 मिलियन लोक बसलेत वेगळे, कारण ते तुमच्यासाठी येणार आहेत. माझ्यासाठी वेगळे बसलेले आहेत, ते मला कनेक्ट होणार आहेत. म्हणून काय मी तुमच्या शेजारी दुकान टाकलं म्हणून माझं दुकान चालणार नाही असं नाही. मी तुमची रेषा नाही पुसणार, मी माझी रेषा मोठी करणार आहे. आणि ही थॉट प्रोसेस माझी क्लिअर आहे, की मला कोणीही कॉम्पिटिटर नाही, मी युनिक आहे, तुम्ही युनिक आहात, तुमची क्वालिटी वेगळी आहे. तुम्हाला जर छान भाजी बनवता येते तर मला पण छान पोळ्या करता येतात. हे लक्षात घ्या, की तुमच्या क्वालिटीनुसार तुम्हाला परमेश्वराने बनवलेलं आहे, आणि जे लोक तुमच्याशी कनेक्ट होणार तेच कनेक्ट होणार, इतकी गॅरंटी. कारण हा ईश्वराचा मार्ग आहे. इथे कुणाला पांडुरंगाला पायी जायला आवडेल, इथे कुणाला एकादशी करायला आवडेल, इथे कुणाला भजन म्हणायला आवडेल, एखाद्याला नामस्मरण आवडेल. सगळ्यांना सगळं आवडावं ही आपली जबरदस्ती नाही पाहिजे. लक्षात आलं का. त्यामुळे मी तुम्हाला एकच वुमन एम्पॉवरमेंट क्लास यासाठीच असतो माझा, की तुमची क्वालिटी मला सांगा, आपण तुम्हाला प्लॅटफॉर्म देऊ, आपण रन करू तो प्लॅटफॉर्म. तुमच्याकडे काय चांगलं आहे, दी बेस्ट, एकच गोष्ट दी बेस्ट आहे का, चला आपण तिला आपण थोडीशी मस्त अजून मॉइश्चर करू, छान तयार करू आणि मस्त मग ती डिश मध्ये देऊ शकतो.
त्यामुळे प्रत्येकाने आपले गुण पहा आणि ते स्टँड व्हा की मी हे मॅडम छान करू शकते, चला मग आपण सुरू करू. हा माझा मानस आहे. म्हणजे हा ऑल इज वेल नावच मी त्यासाठी दिले, सर्व माझ्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे आज अनुश्री 8 दिवसाच्या पहिले जोडली, पण मला पाहिलं की वाटतं नाही मी हिच्याशी ना खूप वर्षांपासून जोडली आहे, ही कुठेतरी मला भेटलेली आहे. हे डोक्यात बारंबार येतं, मग मी तिला आवाज देते की अनुश्री आहेस ना, ओपन कर, मला दिसली पाहिजे, कारण मी कुठेतरी भेटली आहे. ही कनेक्टिव्हिटी केव्हा येते, याला म्हणतात हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन. कुठेतरी धागे नक्की. आहेत आपले, म्हणून आपण जोडतोय. हो हो खरंच आहे. आलं का? मॅडम मला एक विचारायचं होतं, हे ग्रीन ताराच्या ह्याला काही असं रिस्ट्रिक्शन नाहीये ना, की सकाळी पहाटे पहाटे तुम्ही अंघोळ न करता वगैरे काही जप केला तर? काहीच रिस्ट्रिक्शन नाहीये तसं. ठीक नहीं थी तो मैं रात को दवाई खा के सोई थी, जी तो सुबह मेरे को बहुत लेजीनेस और नहीं हो पा रहा था, मैं एक्सरसाइज भी अच्छे से नहीं कर पाई. हाँ उसके बाद मैं जल्दी चली गई अपना वो करके 7 चक्रास का मैं चली गई, सो गई थोड़ी देर, मैं कहा लेट जाती हूँ वो ज्यादा बेटर है. पर उठने के बाद जब मैं उठी उसे मैंने कहा वनिता ये गलत हो रहा है, इतना लेजीनेस अच्छा नहीं है. सीमा मैम को देखो, सीमा मैम को याद करो, वो कितनी एक्टिव हैं, जब देखो हर बार क्लास लेती हैं करती हैं, तो तुमको भी ऐसा बनना है सीमा मैम की तरह, एक्टिव बनो एक्टिव बनो. अब देखो जरा मुझे कितनी एक्टिवनेस आ गई आपको याद करके. नहीं नहीं लेजीनेस अच्छा नहीं है, लेजीनेस अच्छा नहीं है, कल से अच्छे से बैठूंगी क्लास में. आप प्रैक्टिस प्रैक्टिस एंड प्रैक्टिस आपको परफेक्ट बनाती है. कौन सी भी चीज ले लो, पहली बनी हुई रोटी और अभी बनी हुई रोटी में फर्क है, पहला किया हुआ ध्यान और अभी किया हुआ ध्यान में फर्क है. आप पहले जैसे थे वो आज नहीं है, कल नहीं रहोगे, अलग हो जाओगे. इसलिए मैं हर लेडी को बोलती हूँ, पहले वाला डे 1 में मेरे पास आती है ना, पहले सेल्फी निकालो और फिर 10 दिन बाद मेरे पास वापस सेल्फी डालो, आपका सेल्फी चेंज होगा, ये मेरी गारंटी. वो गारंटी मैं ले रही हूं आपकी. क्यों? क्योंकि मुझे पता है जब आओगे, बैठोगे, सम्मान करोगे सामने वाले का और समर्पण करोगे तो सक्सेस आपके पास आएगा ही आएगा. आपका चेहरा खुलेगा ही खुलेगा. एक्सेप्टेंस जब तक आता नहीं तब तक चेहरा नहीं खुलेगा. सब अपने हैं, ये भाव आना जरूरी है. इसके लिए मेडिटेशन की प्रैक्टिस होना जरूरी है. फ्री में मैं 5-5 दिन सिखा रही हूँ. कारण क्या है, शायद मेरी जरूरत किसी को हो जाए, शायद किसी का डिप्रेशन निकल जाए, शायद मेरे से कोई ऐसी व्यक्ति कनेक्ट हो जिसके घर में कोई नहीं है, मैं ही बात कर रही हूँ उनसे, और लिटरली सुबह का कॉल आज था, उनके घर में एक भी व्यक्ति नहीं और अकेली है. सुबह कॉल किया उन्होंने, मैडम मेरे घर में कोई नहीं, लेकिन जब मैं आपके वीडियोस सुनती हूँ, जब आपको देखती हूँ, तो मुझे मैं अकेलापन में भूल गई. मैं अब अकेली नहीं हूँ, मैं आपके साथ हूँ, मैं आपको दिल नहीं मिलने आना चाहती हूँ. लिटरली ये वर्ड्स थे, उनको मेरे पास रिकॉर्डिंग नहीं था, मैं आपको सुना देती. वो सुन के मुझे इतना अच्छा फीलिंग आ रहा था. सच में ईश्वर ने मुझे चॉइस किया है, मैंने नहीं चॉइस किया, ईश्वर ने मुझे चॉइस किया है. मैं किसी के काम में आ गई. आज मैं तो ग्रेटिट्यूड हूँ ईश्वर के लिए बहुत ज्यादा, क्योंकि उसके लिए मैं काम. और एज कितनी है उसकी, 60 ईयर्स की. बच्चे फॉरेन चले गए, अकेली रहती है लेडी, पूना में रहती, गुजराती है. बहुत बुरा लगा मुझे वो सुन के, मैडम मैं अकेली हूँ. लेकिन जब से मैंने वो वीडियोस देखा, जैसे आपके सब यूट्यूब चैनल के मैं सब देखती रहती हूँ, तो मुझे ऐसे लगता है मैं अकेली नहीं हूँ, मैं आपके साथ में एक्सपीरियंस शेयरिंग देख रही हूँ, सुन रही हूँ, तो मुझे बहुत मजा आ रहा है. मैं बोली बहुत बढ़िया, ऐसे ही करो, मैंने बोला. और आते रहो मेडिटेशन में तो आ जाएगी, अभी 12 बजे आएगी. ऐसे है तो ईश्वर देने के लिए तैयार है, आप लेने के लिए तैयार हो जाओ. यस, चलिए. अभी मुझे लग हेलो रहा है मैडम. कि हाँ जी, हैप्पी बर्थडे. थैंक यू प्रज्ञा, थैंक यू. ब्लेसिंग दे दो बस कि हम सब मिलके कुछ अच्छा बनाए, ह्यूमन एम्पावरमेंट बनाए हमारी. थैंक यू. चलो वैशाली ताई अभिनंदन. आपका बर्थडे आज? अभिनंदन वैशालीचं करा सर्वांनी. वैशालीला जॉब लागलेला आहे, वैशाली जॉबला जाणार आहे. अभिनंदन. ग्रीन तारामाने वैशालीला ब्लेसिंग दिलेले आहेत. क्या ले लिए? जॉब लग गई वैशाली मैडम को. ओ कांग्रेचुलेशन वैशाली. अभिनंदन. हमारे क्लास की ये दूसरी सीट है, समृद्धि शक्तिपात जिसने लिया था, रेखा मैडम, उनको भी जॉब लगी थी 8 दिन के अंदर. उनको भी जॉब लग गई. वो तो नगर पालिका के जो स्कूल्स रहते हैं ना, उनमें जॉब लग गई. वो योगा टीचर बन गई और जॉब लग गई उनको. वेरी गुड. यस.
मैम आज आपका बर्थडे है क्या? येस जी. और विश यू हैप्पी बर्थडे मैम. थैंक यू वेरी मच. गॉड ब्लेस यू मैम. थैंक यू. आपके सबके ब्लेसिंग ही काम कर रहे हैं. आप मेरी ऊर्जा हो, इतना ही मुझे पता है. होय चली ताई, सर्वांना पेढे वाटा, सर्वांना पेढे वाटा. एक जस्ट वाचते, कविता टाईपच आहे थोडस. बर, एकच मिनिट म्हणून- थांब, मग मला रेकॉर्ड हा. करू दे.